सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। जवळपास 1000 किलो गांजा अधिकृत समितीच्या उपस्थितीत जाळून नष्ट करण्यात आला आहे। या गांजाची एकूण किंमत तब्बल 1,78 लाखांहून अधिक रुपये होती। भारत सरकार आणि पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई अंमली पदार्थाच्या मुद्देमालाची निर्गती करण्याच्या प्रक्रियेअंतर्गत सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ नाश समितीची बैठक घेण्यात आली। या समितीत अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपअधीक्षक शिरीष हुंबे तसेच न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा पुणे येथील तज्ञ अधिकारी उपस्थित होते। समितीच्या देखरेखीखाली सोलापूर ग्रामीण मधील 12 पोलीस ठाण्यातील एकूण 19 गुन्ह्यामध्ये जप्त केलेल्या 998 किलो 526 ग्राम गांजा, ज्याची बाजार किंमत 1,78,76,000 रुपये एवढी आहे। हा मुद्देमाल विधिसम्मत पद्धतीने नष्ट करण्यात आला आहे। या प्रक्रियेत सर्व अंमली पदार्थाचे वजन पुन्हा तपासण्यात आले, तसेच न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनी त्याचे रासायनिक विश्लेषण करून तो गांजाच असल्याचे प्रमाणित केले आहे। यानंतर हा मुद्देमाल सोलापूर महापालिकेच्या भोगाव येथील कचरा डेपो मध्ये असलेल्या इन्सिनरेटर मध्ये समितीच्या उपस्थितीत जाळून नष्ट करण्यात आला। सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठा वेग मिळाला आहे। भविष्यातही अशा कारवाया सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे।